वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मराठी विषयाची प्रबलन कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे. शाळेचे नाव कौशल्य आहे, प्रबलन कौशल्य. वर्ग घेतलेला आहे आपण 7वी. विषय मराठी. मराठी या विषयामध्ये कवितेवर आपण प्रबलन कौशल्याची पाठयोजना काढत आहोत. म्हणून घटकामध्ये लिहून घ्यायचं पद्य. उपघटकामध्ये येणार कवितेचे नाव, म्हणजेच उपघटक इथे घेतलेला आहे आपण थेंब आज हा पाण्याचा. प्रबलन कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे वेळ असतो. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर प्रबलन कौशल्याची पाठयोजना काढते वेळी 3 कॉलम इथे करून घ्यायचे. पहिला शिक्षक कृती, दुसरा विद्यार्थी कृती आणि तिसरा उपकौशल्य. प्रबलन कौशल्याच्या पाठयोजने काढते वेळी शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार. शिक्षक विद्यार्थ्यांना घटकाची पुनरावृत्ती करून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. त्यानंतर बघा इथे शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे शिक्षकांनी, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? विद्यार्थी कृतीमध्ये येणार अन्न, वस्त्र, निवारा. उत्तर देणार विद्यार्थी. उपकौशल्यामध्ये येणार अगदी बरोबर, होकारार्थी शाब्दिक प्रबलन. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे, जगण्यासाठी अन्नासोबतच सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती? विद्यार्थी उत्तर देणार पाणी. आणि उपकौशल्य येणार शाबास, सकारात्मक शाब्दिक प्रबलन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पाणी आपल्याला कोणकोणत्या कामासाठी गरजेचे असते? विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तर देणार पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी. उपकौशल्यामध्ये येणार सकारात्मक अशाब्दिक प्रबलन, संमतीदर्शक मान डोलवणे. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पावसाचे पाणी पडताना जो पाण्याचा सर्वात छोटा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? विद्यार्थी उत्तर देणार पावसाचे पाणी पडताना जो पाण्याचा सर्वात छोटा भाग असतो त्याला थेंब असे म्हणतात. उपकौशल्यामध्ये येणार छान, विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर फलकावर लिहिणे. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये कवयित्रीने पावसाच्या थेंबाला कशाची उपमा दिलेली आहे? तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार कवयित्रीने पावसाच्या थेंबाला अनमोल मोत्याची उपमा दिलेली आहे. उपकौशल्यामध्ये येणार उत्तम, सकारात्मक शाब्दिक प्रबलन. शिक्षक कृतीमध्ये त्यापुढील मुद्दा, कवयित्रीने थेंब आज हा पाण्याचा असे का म्हटले आहे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार कारण पाण्याचा प्रत्येक थेंब मोत्याप्रमाणे मौल्यवान आहे. उपकौशल्य येणार खूपच छान, होकारार्थी शाब्दिक प्रबलन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये आपण या मोत्याप्रमाणे मौल्यवान पाण्याचे काय करायला हवे? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार आपण त्याची साठवणूक करायला हवी. उपकौशल्य येणार सकारात्मक अशाब्दिक प्रबलन, स्मितहास्य करणे. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो? तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, धरणे, शेततळी तयार करू शकतो. उपकौशल्यामध्ये ना शाबास, होकारार्थी शाब्दिक प्रबलन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये जर पाणी संपले तर काय होईल? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल. उपकौशल्यामध्ये येणार होकारार्थी अशाब्दिक प्रबलन, संमतदर्शक मान डोलवणे. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, पाणी वाचवण्यासाठी घोषवाक्य सुचवा. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार घोषवाक्य सुचवणार इथे पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी हेच जीवन. उपकौशल्यामध्ये येणार उत्तर फलकावर लिहिणे.